तुम्हालाही फायनान्शियल आझादी हवी आहे तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी. आपण या पॉडकास्टमध्ये 6 अशी पावलं जाणणार आहे की ज्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा मंत्र नक्की काय आहे हे आपण बघणार आहे. तुमचं सगळ्यांचं परत एकदा फायनान्शियल आझादीच्या या पॉडकास्टमध्ये मी स्वागत करतो. मी योगेश लोखंडे, फायनान्शियल अबंडन्स मेंटर. आपल्या आयुष्यामध्ये सर्वांना सगळ्यात मोठं ध्येय आहे ते म्हणजे मी फायनान्शियल फ्रीडम कसा अचीव करेन. आणि ते अचीव करण्यासाठी आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी येणारे पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा जे येऊ नये अशी काही स्थिती आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. पण या सर्व गोष्टी करत असताना सुद्धा नोकरी करत आहे किंवा बिझनेस करत आहे तरीसुद्धा मी आर्थिक आझादी प्राप्त करू शकतो का आणि काही आव्हान आहे का ह्याच्याबद्दल आपल्याला कायम दिवसांदिवस प्रत्येक क्षणी प्रश्न पडलेले असतात. तर आजच्या या भागामध्ये आपण याच गोष्टीवरती 6 वेगळ्या स्वातंत्र्याचा मंत्र जाणून घेणार आहे आणि ते आत्मसात करणार आहे. तर पहिलं पाऊल आहे आत्मपरीक्षण. म्हणजे काय की स्वतःला आपण पहिल्यांदा जाणून घेऊ की आपण या आर्थिक प्रवासामध्ये सुरू करत असताना आपल्या ज्या काय महत्त्वाच्या मूलभूत गरजा किंवा त्याच्यासाठी असणारे जे काय पैसे कमवतोय त्याच्यावरती आपण कधी आत्मपरीक्षण केलं आहे का. आपल्या सध्याच्या आर्थिक स्थितीचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक पण आहे आणि आपण ते करत असताना महिन्याची कमाई किती आहे किंवा महिन्याचा जे काय इन्कम आहे ते किती आहे आणि त्याचबरोबर आपला होणारा जो काही खर्च आहे तो किती आहे आणि त्याचबरोबर आपण हेही जाणणं गरजेचं आहे की आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च हे किती सहजरित्या आपण ओळखतो. कारण अननेसेसरी जे काही एक्सपेन्सेस आपल्यावरती येत आहेत, जसं काही आपण समजा एखादी गाडी घेणार आहे तर ती घेत असताना ती माझ्या गरजेप्रमाणे आहे की अनावश्यक गरजेप्रमाणे आहे आणि त्याच्यावर मी कुठल्या प्रकारे नियंत्रण ठेवू शकतो का हे करू शकत नाही ह्याच्यावरती सुद्धा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. तर ही पहिली पावली ज्या ठिकाणी आपण हे जाणू की आत्मपरीक्षण किती गरजेचं आहे आणि ते करत असताना आपण कुठं चुकतो का. दुसरा महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे बजेट तयार करणे. आपण ज्या पण कंट्रीमध्ये असो किंवा ज्या पण स्टेटमध्ये असो त्या ठिकाणी त्या प्रत्येक वर्षी ते आपलं एक बजेट तयार करतात की होणारे जे काही खर्च आहेत किंवा त्या खर्चासाठी लागणारं जे काही पैसे आहेत ते माझ्याकडं निश्चित आहेत का आणि ते खर्च मी करू शकतो का. तर सेम आपल्याला आपल्या लाईफमध्येही करणं गरजेचं आहे. आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मार्ग जो काय आहे तो ठरवण्यासाठी बजेट तयार करणं आवश्यक आहे. बजेट तयार करत असताना गरजेनुसार खर्चाचं नियोजनही करणं तेवढंच गरजेचं आहे आणि बजेटिंगसाठी काही ॲप्लिकेशन जर असतील तर त्याचाही वापर करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण एक ह्युमन बिईंग ज्या गोष्टी ट्रॅक करू शकत नाही तर त्या गोष्टी आपण ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो. तिसरं पाऊल या जर्नीचं ते आहे गुंतवणूक सुरू करणं. पण गुंतवणूक सुरू करत असताना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आत्मसात करणंही तेवढंच गरजेचं आहे. आपल्या पैशाला कामाला लावा, कारण जर आज आपण हे नाही शिकलो तर भविष्यामध्ये आपल्याला पैशासाठी कायमस्वरूपी काम करावं लागणार आहे. आपल्या बजेटमधून बचत झालेली जी काही रक्कम आहे ती आजच सुरू करा. तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी, तुमच्या गुंतवणुकीसाठी काय पर्याय आहेत, जसे की म्युच्युअल फंड आहेत, त्यामध्ये काही हायब्रिड फंड असतील, पोर्टफोलिओ असतील, तर सावध रीतीने आपण गुंतवणुकीच्या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. मग शेअर्स असो किंवा म्युच्युअल फंड असो, तुम्हाला त्याच्यावरती काम करताना तुमची धोरणं किंवा असणारे जे काही जोखीम या सहजरित्या त्याच्यावरती मी काम करू शकतो का हे जाणणं तेवढंच गरजेचं आहे. चौथं पाऊल कर्ज कमी करा. कदाचित या जर्नीमध्ये तुम्ही येण्यापूर्वी किंवा आझादी प्राप्त करण्यापूर्वी कर्ज ही एखादी अडथळा तुमच्या निर्माण होऊ शकते. कारण तुम्ही कदाचित होम लोनसाठी, मोबाईलसाठी, कारसाठी किंवा कशासाठीही जे काही तुम्ही कर्ज घेतलं असेल, जे काही लोन घेतलेलं आहे, अनावश्यक कर्ज जे घेतलेले आहे तो टाळण्याचा पहिला प्रयत्न करा, तो फेडण्याचा पहिला प्रयत्न करा आणि तो फेडण्यासाठी तुम्हाला व्हर्टिकल किंवा एक हॉरिझॉन्टल अशा बऱ्याच काही योजना आहेत की ज्याचा वापर करून तुम्ही त्याचा एक सहजरित्या ते बजेटिंगमध्ये करत असताना तुम्ही ते लोन कमी करू शकता. 5वं पाऊल अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग शोधा.
मल्टिपल इन्कम सोर्सेस शोधणं खूप गरजेचं आहे. कारण आजच्या तारखेला तुमच्याकडे जर जॉब किंवा बिझनेस हा एकमेव जर स्रोत असेल तुमच्या इन्कमचा, तर तुमच्या कौशल्यामध्ये तुम्हाला अजून वाढ करणं गरजेचं आहे. त्याला जास्तीत जास्त मल्टिपल वेनं मला मार्ग करता येत असणं आणि त्याच्यातून मी निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मला अजून जसं काही इन्कम निर्माण करू शकतो, त्याच्यासाठी कौशल्य निर्माण करा आणि इन्कम आपण निर्माण करू. 6वं पाऊल, दीर्घकालीन नियोजन. आपल्या भविष्यात असणाऱ्या प्रत्येक शॉर्ट टर्मसाठी आपण प्रत्येक वेळी झगडत असतो आणि आपल्याला वाटतं की फायनान्शियल आझादी ही एक छोटी जर्नी आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जर्नी छोटी नाही, तर ही तुमच्या वयाच्या लाँग टर्मसाठी म्हणजे एक मोठी दीर्घकालीन योजनेची एक तरतूद आहे. निवृत्तीसाठी तयार करा किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल किंवा ऐनवेळी त्यांच्या मॅरेजसाठी असेल, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी नियोजित काळासाठी विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर एक आरोग्य विमा, आयुर्विमा घ्या, म्हणजेच मेडिकल इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स घ्या, जेणेकरून भविष्यकाळात येणाऱ्या गुंतवणुकीबरोबर भले कुठल्याही प्रकारची रिस्क जरी आली तर ती मी टाळू शकतो. तर मित्रांनो, मला नक्की सांगा हा पॉडकास्ट तुमच्यासाठी किती फायदेमंद राहिला आणि यातून तुम्ही काय काय गोष्टी शिकला, जेणेकरून या आर्थिक आझादी हा प्रवास तुमच्यासाठी सुखकर होईल. हे 6 पाऊल जे तुम्हाला मी आज सांगितले, हे प्रवासामध्ये नक्कीच कारगर करणार आहेत आणि तुमच्या या गोष्टीसाठी तुम्हाला एक आर्थिक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी एक फायदेमंद ठरू शकतो. तुम्ही नक्कीच आत्मविश्वासावर आणि कठोर परिश्रमांवर विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर या आर्थिक आझादीच्या जर्नीबरोबर तुम्हाला एक सारथीची पण गरज आहे, तर त्याचाही सल्ला तुम्ही नक्की घ्या. तर या ठिकाणी आपण पॉडकास्ट थांबवतोय. तुम्ही सांगा तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आणि असंच आपण नक्की भेटत राहू. आणि जर तुम्ही माझ्या वर्कशॉपला कनेक्टेड नसाल किंवा माझ्या कोर्सशी कनेक्ट केला नसाल, तर त्याची URL सुद्धा मी या पॉडकास्टच्या खालती देत आहे.